छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड का सोडला? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी नदीच्या खोऱ्यात वसलेला दुर्गम असा किल्ला म्हणजे राजगड किल्ला. खरं तर राजगड किल्ल्याचा ट्रेक जर तुम्हाला करायचा असेल तर कमीत कमी 3 तास तुम्हाला चालवंच लागतं. हे मी सांगतोय ठामपणे, कारण या किल्ल्यावरती मी गेलेलो आहे आणि इतका अवघड असा हा ट्रेक आहे, कारण माझा हा पहिलाच ट्रेक होता. चारी बाजूंनी नदी खोऱ्यांनी वेढलेला हा प्रदेश खरं तर खूपच दुर्गम आहे. पण तरी देखील छत्रपती शिवरायांनी राजगडवरून राजधानी रायगडला का नेली असावी, आता हा प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल. तर चला बघूयात, राजगडवरून रायगडवरती राजधानी का नेली. हे सगळं जाणून घेण्याआधी राजगड आणि रायगड यामधला फरक पहिले पाहून घेऊयात. कारण मित्रांनो, मला सांगताना अतिशय खेद वाटतो की काही लोकांना आपला इतिहासच माहीत नाही आहे. म्हणजे राजगड आणि रायगड यातला फरकच त्यांना माहीत नाही राव. राजगड हा पुण्यात आहे आणि रायगड हा रायगडमध्ये आहे, इतकाच त्यांना माहिती आहे. तर मित्रांनो, मी स्पष्ट करतो की राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आणि त्यानंतर दुसरी राजधानी जी झाली ती रायगड. बरं, आता राजगडला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी का नेमली? तर स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेस स्वराज्यामध्ये पुरंदर, कोंढाणा, रोहिडा, तोरणा यासारखे किल्ले होते आणि या सगळ्या किल्ल्यांचा एक केंद्रबिंदू म्हणजे राजगड हा किल्ला होता. आणि या किल्ल्यावरून ह्या सगळ्या किल्ल्यांवरती लक्ष ठेवणं अतिशय सोपं होतं, म्हणून छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याला राजधानी केलं असावं. खरं तर राजगड या किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार अतिशय उत्तमरित्या पार पडत होता. पण यामध्ये मिठाचा खडा पडला तो मात्र मिर्झा राजे जयसिंग याने ज्यावेळेस मुघलांची फौज घेऊन स्वराज्यावरती आक्रमण केले. हा मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यात आला आणि पुरंदर आणि कोंढाणा यासारख्या किल्ल्यांना वेढे देण्यास त्यांनी सुरुवात केली. पण मित्रांनो, दुर्दैवाने पुरंदर हा किल्ला पडला. त्यानंतर मित्रांनो, मुघलांनी स्वराज्याला वेढा देण्यास सुरुवात केला आणि स्वराज्याला एक धोका निर्माण झाला होता. म्हणून छत्रपती शिवरायांनी मुघलांसोबत तह करण्याचा निर्णय केला आणि 1665 म्हणजे 1665 मध्ये मुघलांसोबत एक तह केला. त्यामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्यातले काही किल्ले मुघलांना दिले आणि आग्र्याला भेटीस जाण्याचं कबूल केलं. पण इथे देखील लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे शिवरायांनी जरी बाकीचे किल्ले जसे की पुरंदर आणि कोंढाणा मुघलांना दिले असले तरी राजगड हा किल्ला स्वराज्यातच ठेवला. कारण या किल्ल्याचं महत्त्वच तितकं होतं. कारण राजगड हा किल्ला खूपच दुर्गम आहे. मुघलांसोबत केलेल्या या तहानंतर शिवरायांना आग्र्यास भेटीसाठी जावं लागलं आणि तिथं कपट करून औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलं. त्यानंतर गनिमेकावा करून छत्रपती शिवराय आग्र्यावरून सुटून ज्यावेळेस परत स्वराज्यात आले किंवा राजगडवरती आले, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून स्वराज्यात ज्यावेळेस परत येतात त्यावेळेस मात्र त्यांचा हा धोका लक्षात येतो की मुघल किंवा गनिम जो आहे ते आपल्या स्वराज्याच्या आजूबाजूला येण्याचा जो धोका आहे तो भविष्यात देखील निर्माण होऊ शकतो. आणि त्याच वेळेस त्यांना आठवतो तो म्हणजे रायरीचा डोंगर, जो की या सगळ्याच्या पण आधी छत्रपती शिवरायांनी 1656च्या आसपास जिंकला होता. तुम्हाला जर जावळीचा इतिहास माहीत नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा पूर्वीचा व्हिडिओ आहे, अगदी 40,000 व्ह्यूज त्या व्हिडिओला आहेत, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ठीक आहे, थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. 1656च्या आसपास महाबळेश्वर जो आजचा प्रदेश आहे त्या काळामध्ये त्याला जावळीचा प्रदेश म्हटलं जायचं आणि महाबळेश्वरपेक्षाही मोठा म्हणजे कोकणापर्यंत देखील जो प्रदेश आहे त्याला त्या काळात जावळी म्हटलं जायचं. आणि या जावळीवरती त्यावेळेस एक राजा होता ज्याचं नाव होतं चंद्रराव मोरे. तर याच चंद्रराव मोरेसोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युद्ध केलं होतं आणि जावळीचा प्रदेश स्वराज्यात घेतला होता. जावळीची लढाई ज्यावेळेस होते त्याच वेळेस छत्रपती शिवरायांना हाच रायरीचा डोंगर किंवा ज्याला आज आपण रायगड म्हणतो हा दिसतो आणि छत्रपती शिवराय ठरवतात की भविष्यामध्ये आपण इथे एक किल्ला नक्कीच निर्माण करूयात आणि हिरोजी इंदुलकर यांना इथे एक भव्य असा किल्ला बांधण्याची आज्ञा छत्रपती शिवाजी महाराज देतात. आणि आता छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्यावरून परत राजगडवरती येतात तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज ठरवतात की आता आपण रायगडवरती गेलं पाहिजे. 1670 ते 74च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडवरून आपली राजधानी हलवून रायगडवरती नेली. आणि आपल्याला माहीतच आहे 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडतो. हा राज्याभिषेक सोहळा कसा पार पडतो हे देखील एक वेगळा व्हिडिओ याच्यावरती मी बनवला आहे, तो देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, नक्की पहा.
राजगडवरून राजधानी हलवून रायगडला नेण्याचं काही एकच कारण नाही आहे, खूप सारे कारणं आहेत. राजगड हा किल्ला जर आपण पाहिला तर तो आहे पुण्याच्या मावळ प्रदेशात आणि मावळमध्ये जास्तीत जास्त लोकांचा व्यवसाय आहे शेती. त्यावेळेस मावळमध्ये जास्तीत जास्त शेतकरीच राहत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या फौजेला आदेशच दिला होता, काही पण करा पण माझ्या शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. आणि अशी पत्रे देखील तुम्हाला मिळतील बघा. पण मित्रांनो, रायगडच्या बाबतीत आपण जर विचार केला तर रायगड हा कोकणामध्ये असलेला किल्ला आहे आणि कोकण म्हटलं की आला समुद्र आणि समुद्र म्हटलं की आला व्यापार आणि व्यापार म्हटलं की आला टॅक्स. तर बाहेरून जे व्यापारी येत होते यांचा टॅक्स नक्कीच आपल्याला मिळणारच. त्याचबरोबर घाटवाटांवरती लक्ष ठेवणं देखील रायगडवरून सोपं जात होतं. यामुळे राजगडवरून राजधानी रायगडला केल्याचा फायदाच होता, नुकसान असं काहीच नव्हतं. राजगड हा किल्ला जर दुर्गम असेल तर रायगड हा किल्ला अतिशय दुर्गम आहे. मित्रांनो, राजगड हा किल्ला जरी दुर्गम असला तरी पण हा किल्ला थोडासा विभागलेला होता. कारण आपण जर या किल्ल्याच्या मॅपवरती लक्ष दिलं तर याला 3 माच्या आहेत, संजीवनी माची, सुवेळा माची आणि पद्मावती माची आणि मध्ये बाले किल्ला आहे. इथेच जर आपण रायगडचा विचार केला तर रायगड हा किल्ला अतिशय भव्य दिव्य किल्ला आहे आणि यावरती बाजारपेठ, सरकारी दफ्तर आणि इतर जे काही सरकारी कार्यालय असतील यासाठी पुरेशी जागा आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडवरून राजधानी रायगडला नेली असावी. खरं तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढे देखील होणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय याच्यामध्ये रयतेचं हित तर आहेच आणि स्वराज्याचं हित देखील आहे. तर मित्रांनो, इथून पुढे जर तुम्हाला कोणी विचारलं की राजगड आणि रायगडमध्ये काय फरक आहे तर तुम्ही नक्कीच त्यांना उत्तर देऊ शकता. कारण मित्रांनो, आपला इतिहास आपणच जपला पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. जय शिवराय.